आपल्या आई बापाच्या आणि स्वतःच्या जीवाला घाबरून त्या मुलीनं आपलं तोंड उघडलं नाही। पण त्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर हे प्रकरण नेमकं काय आहे त्याच्या खोलात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या मुलीची मेडिकल करणं गरजेचं होतं। त्या मुलीला मेडिकल संध्याकाळी होत नाही म्हणून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळीच मेडिकलला बोलवण्यात आलं। 2 तास उपजिल्हाधिकारी रुग्णालयाच्या दारात तिचे कुटुंबीय थांबून होते, पण तिचं मेडिकल केलं गेलं नाही। तिला तसंच घरी पाठवण्यात आलं। जेव्हा ही गोष्ट समजल्यानंतर पुन्हा त्या मेडिकल करण्यासाठीचं जेव्हा त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांवर हे सगळेच बंजारा समाजातले लोक महेश कोरींकडे गेले आणि जेव्हा फोनवर संपर्क साधला तेव्हा त्या मुलीचं मेडिकल केलं गेलं। आता मेडिकल केल्यानंतर खरं काय आहे ते बाहेर पडणार असं जेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिला सांगितलं तेव्हा त्या मुलीनं धाडस करून आपल्यावर काय प्रसंग गुदरला हे आपल्या घरच्या महिलांना सांगितलं। ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती आणि जेव्हा तिनं सत्य आपल्या घरच्या महिलांना सांगितलं तेव्हा त्या घरच्या महिलांनी आपल्या घरातल्या एक छोट्याशा 10 वर्षाच्या निष्पाप निरागस